साकोली तालुक्यातील कोऑपरेटिव्ह बँक सानगडी या बँकेमधून विड्रॉल फॉर्मवर कुठलीही स्वाक्षरी न करता एका 50 वर्षीय व्यक्तीकडून एका वृद्ध व्यक्तीच्या खात्यातून बेकायदेशीरपणे 96,500 रुपये लंपास केले असल्याचा आरोप वृद्ध खातेदाराने केला आहे। पीडित वृद्ध व्यक्तीचे खाते हे साकोली येथील कोऑपरेटिव्ह बँकेत असून वृद्ध व्यक्तीच्या गावातीलच ओळख असलेल्या एका 50 वर्षीय व्यक्तीने कुठलीही स्वाक्षरी न करता बँक खात्यामधून 96,500 रुपयांची उचल केली असल्याचं खातेधारकांकडून सांगण्यात येत आहे। विशेष म्हणजे या सर्व प्रकरणामध्ये एका बँक कर्मचाऱ्याचा हात असून हा प्रकार सानगडी शाखेच्या कोऑपरेटिव्ह बँकेत घडलेला आहे। दोघांच्याही संगमताने ही रक्कम उचलण्यात आलेली असल्याने पीडित वृद्ध व्यक्तीचे असे म्हणणे आहे। सध्या बँक कर्मचाऱ्याला बँकेकडून काढण्यात आलं असलं तरीही कर्मचारी हे जर एखाद्याशी संगमत करून अशा प्रकारे एखाद्याच्या बँक खात्यातून पैसे गहाळ करत असतील तर एका सामान्य माणसानं बँकेत पैसे ठेवावे तरी कसं, असा हा प्रश्न पीडित खातेधारकाने केला आहे। तर या संदर्भात संबंधिताची सखोल चौकशी करून कारवाईची मागणी खातेधारकांनी केली आहे।